नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपले स्वामी महाराज जे आहेत तर त्यांच्या लीला खूप आहेत. त्यांचे अनुभव बऱ्याचशा स्वामी भक्तांना आलेले आहेत. येत्या 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. या निमित्ताने आपल्याला काही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्त महाराजांच्या पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपामध्ये त्यांनी त्यांना दर्शन दिलेले आहे. कुणाला भगवान विष्णूंच्या स्वरूपात, तर कुणाला भगवती देवीच्या रूपात, तर कुणाला श्री विठ्ठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले आहे. तर अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा इतिहास 10 एप्रिल 2024 रोजी प्रकट दिन आहे. तर आपल्याला 21 मार्च ते 10 एप्रिल या 21 दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. 100% उपयोगी ठरणारा आणि फायदेशीर असा हा उपाय आहे की ज्याचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. आपण केलेल्या सेवेचा एक एक क्षणाची परतफेड आपले स्वामी महाराज आपल्याला करत असतात. आणि माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते की स्वामींचे फक्त तुम्ही सेवा करायला लागा. त्यांच्याकडे मागूसुद्धा नका की मला हे पाहिजे ते पाहिजे, तर कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेऊ. पण त्या अगोदर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्वामीला अर्पण चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचे आहे. तुम्ही रोज 3 अध्याय देखील पठण करू शकता. 21 दिवसाची ही खूप प्रभावी सेवा आहे. अगदी तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला निश्चितच मिळेल. मग स्वामी चरित्र सारामृत कधी पठण करायचे? तुम्ही दिवसभरामध्ये कधीही 3 अध्याय हे पठण करू शकता. फक्त जी 12 ते 12:30ची वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हे अध्याय पठण करायचे नाही. कारण की ती वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. तेवढा वेळ आपल्याला सोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी जरी ही सेवा केली तरी पण चालेल. जर तुम्हाला 3 अध्यायाचे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतमधील रोज 1 अध्याय पठण केला तरी चालेल. विशेषतः तुमच्या घरामध्ये जर लहान मुली असतील तर तुम्ही त्यांना देखील ही सेवा करायला सांगू शकता. अगदी काहीही अवघड ही सेवा नाही. रोज 1 अध्याय पठण केला तरी पण चालेल. आणि जर रोज 3 अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय देखील पठण करू शकता. आता ही झाली साधी आणि सोपी सेवा. त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण. आता गुरुचरित्र पारायण केल्याने नक्की काय मिळतं? तर त्याचे उत्तर आहे की पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते हे आईकडे सांगणे आहे. म्हणजे त्या ईश्वराला प्रार्थना करणे होय. बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईला समजते. तसेच भक्तांसाठी काय योग्य ते तो ईश्वर ठरवतो. आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे, पण तेही नियमात राहून. कासवाप्रमाणे सर्व अहंकार, गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तरूपी फक्त ईश्वराकडे वळणे.
म्हणजे पारायण. मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलाला शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दाखल घेतोच की म्हणून करावं ते पारायण. मग 10 एप्रिल प्रकट दिनाच्या अगोदर 7 दिवस तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील करू शकता. गुरुचरित्र पारायण केल्याने तुमची कोणतीही कठीण इच्छा असो किंवा तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला काही भेटलं नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. जसे की एका आईला माहीत असते की आपल्या लेकरांसाठी काय योग्य आहे, आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे, तेच आपली आई आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना देत असते. तसेच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे. तुम्ही जे मागताय कदाचित ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगले नसेल किंवा योग्य नसेल. माऊलींनी तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त काही द्यायचे असेल, म्हणून ती गोष्ट भेटण्यासाठी तुम्हाला उशीर लागत असेल. फक्त आपण सेवा ही करायची. सेवा करायला चुकायचं नाही, विसरायचं नाही. त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण. आता आपण श्री स्वामी समर्थ नामांचा 21 मार्चपासून जेवढा जमेल तेवढा आपण जप करायचा आहे आणि स्वामींचे नामस्मरण करत राहायचे आहे. कारण स्वामी समर्थ आणि त्यांचे नाम हे एक रूपच असल्याने त्या दोघांच्या आड काहीच येऊ शकत नाही. जेव्हा आपण कुठल्या गर्दीच्या ठिकाणी जातो आणि तेव्हा आपल्या तोंडून कळत न कळत एखाद्याचे नाव उच्चारले गेले तर त्या नावाचा व्यक्ती तो लगेच मागे वळून पाहतो. जर अशी स्थिती माणसाची होऊ शकते तर स्वामींचे नामस्मरण करून त्यांच्या भक्ताचे नाव स्वामीपर्यंत कसे पोहोचू शकणार नाही? हे कसे शक्य आहे? खरे पाहता तर स्वामींचे नाव घेणे हे त्यांच्याच कृपेने आपल्या मुखात येते. म्हणजे त्यांचे नाव तेच घेतात जिथे स्वामींची इच्छा असते. मग तुम्ही या शंकेला विसरून जा की आपण घेतले स्वामी नाम हे स्वामीपर्यंत पोहोचते की नाही. तसेच स्वामींनी सांगितले आहे की जिथे माझे नाव तेथे मी. तर मग आपणही स्वामींच्या या वचनावर विश्वास ठेवून स्वामी नाम घ्यायला हवे. त्यातच स्वामींना पाहावे असे आपल्याला का करता येऊ नये, हीच आपली श्रद्धा आहे. आपण ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याचेच नाव आपण आपल्या पुढे लावतो. तसेच स्वामींच्या बाबतीत करावे. त्यांच्याच नावाने जगावे म्हणजे माझा सर्व करता रक्षिता एकच असून त्यांच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणी नाही या भावनेने राहावे. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. आणि म्हणूनच स्वामींच्या नामस्मरणात राहावे. आणि म्हणूनच घरातील महिलांनी किंवा इतर व्यक्तींनी जेव्हा वेळ मिळेल, अगदी स्वयंपाक करत असाल किंवा एखाद्या दुसऱ्या काम करत असाल, आपण स्वामी नामाचा जप हा चालू ठेवायचा आहे. स्वामी नामाच्या जपामध्ये खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. फक्त एवढाच मंत्र रोज घरातल्या सर्वांनी जपावा. जसा जसा आपण मंत्र जपत जातो तशी तशी आपली परिस्थिती देखील सुधारत जाते व 6 लाख जप झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच, पण संततीविषयीच्या समस्या पण सुटतात. तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी देखील करू शकता. पण 11 माळी जर शक्य नसेल तर उठता बसता केव्हाही हा जप तुम्ही करू शकता. ज्या घरात एक तरी भक्ती भाळ व नामस्मरण करणारे व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे येणारे त्रास वाढून कुटुंबाला सतत संकटांना समोर जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ नामाचा जप किंवा तुम्ही नियमित रेकॉर्डिंग देखील चालू ठेवू शकता.
मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल. श्री स्वामी समर्थ या नावाच्या मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडले. म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे आपण सतत नामस्मरण हे केले पाहिजे. या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या सेवा हे आवर्जून करायच्या आहेत. एवढ्या सेवा करणे शक्य झाले नाही तर यातील एक देखील सेवा तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आता चौथी सेवा, ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. तारक म्हणजे तारणारा. आपली जी काही संकटे आहे, अडचणी आहे, अडथळे आहे ते तारणार. त्यामुळे आपण तारक मंत्र पठण करायचे आहे. हे जे काही 21 दिवस आहे, या 21 दिवसामध्ये तुम्ही रोज तारक मंत्र 11 वेळा पठण केले तरी पण चालेल. तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. मग तुम्ही ही सेवा देखील करू शकता. तसेच ज्यांना तारक मंत्र देवापुढे बसून म्हणणे शक्य नाही तर त्यांनी उठता बसता केव्हाही तारक मंत्र म्हटले तरी पण चालेल. तसेच आपण तारक मंत्र म्हणत असतो. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे तारक मंत्र बसून म्हणणार असाल तर आपल्याला 1 ग्लास भरून घ्यायचा आहे. ग्लासावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचे आहे. त्यानंतर तारक मंत्राचे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे. तसेच आपण देखील ग्रहण करायचे आहे. घरातील सर्वांनी हे पाणी ग्रहण करायचे आहे. साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला आशीर्वादच आहे हे तीर्थ. आणि हे जे तीर्थ आपण घेतलं तर आपले जे काही आजार आहे ते देखील दूर होतील व मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही नक्कीच होईल. तुम्ही या 21 दिवसामध्ये ही सेवा देखील करू शकता. ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. विशेषतः तुमच्या घरामध्ये मुले जर असतील तर त्यांना देखील ही सेवा करायला सांगू शकता. तसेच हे तारक मंत्राचे जे तीर्थ आहे ते तुम्ही आपल्या पिण्याच्या पाण्याचे जे माठ असते त्यात टाकलं तरी पण चालेल. म्हणजे सर्व व्यक्ती हे पाणी नक्कीच ग्रहण करतील. तसेच घरामध्ये चारी कोपऱ्यांमध्ये हे पाणी थोडं शिंपडायचे आहे की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही व सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश होईल. सर्व काही व्यवस्थित होईल. सर्व समस्या, अडचणी, अडथळे हे दूर होतील. आर्थिक टंचाई देखील दूर होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.